नमस्कार, सुखांशी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोथिंबीरची भजी। ही भजी चवीला खूप खमंग आणि कुरकुरीत होते। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 1 टीस्पून लाल तिखट मसाला, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून तीळ, मीठ चवीप्रमाणे, 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ। तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत होते। 1 कप बेसन घेतला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। 1 बाउल कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर मी प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व नंतर 2 वेळा साध्या पाण्याने धुवून घेतली आहे। कोथिंबीर आपल्याला मोठी मोठी चिरून घ्यायची आहे। जास्त बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची नाही। आणि भजी तळण्यासाठी तेल घेतलं आहे। सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन घ्या। या बेसन मध्ये तिखट मसाला, हळद, तीळ घालूयात, तांदळाचं पीठ आणि मीठ घालूयात आणि 2 टीस्पून तेल घातलं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। मी इथे अर्धा पेला पाण्याचा वापर केला आहे। आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट नाही मळायचे आणि जास्त पातळही मळायचे नाही। आपल्याला अशा प्रकारे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात आणि तो कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिश्रण मिक्स करून झालं आहे। आता आपण भजी करायला घेऊयात। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला गॅस फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे। भजी करायला घेऊयात। अशी छोटी छोटी भजी पाडायची आहे। मी चमच्याच्या सहाय्याने भजी पाडत आहे। तुम्ही हाताचाही वापर करू शकता। कढईमध्ये जितक्या भजी राहतील तितक्या भजी पाडून घेऊयात। कोथिंबीर भजी सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊयात। भजीला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे भजी तळून घ्यायची आहे। कोथिंबीर भजी तळून झाली आहे। आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच प्रकारे सर्व भजी तळून घेऊयात। इथे सर्व भजी तळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की भजी किती छान दिसत आहेत। ह्या भजी चवीला खमंग आणि कुरकुरीत लागतात, खूप चविष्ट होतात। त्यामुळे तुम्ही ही भजी नक्की करून बघा। इथे एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा, आतून पण आपली भजी मस्त शिजली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।
रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.